यूपीमध्ये हाथरसमध्ये मोठी दुर्घटना. बस टेम्पोमध्ये जखमी आणि मृतदेह आणले गेले. मृतांमध्ये सर्वाधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश. सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. शवविच्छेदनासाठी नेले असता पैसे मागितल्याचा आरोप. संतप्त नातेवाईकांनी केला रास्ता रोको. जुन्या योजनांच्या निधीला कात्री. नवीन योजनांच्या फसव्या घोषणा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. पारडी खुर्द येथे पावसाचे पाणी मुरल्याने भिंत कोसळली. त्यात दाबून वृद्धाचा मृत्यू. कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. गजानन महाराज पालखीचे आंबेजोगाईत आगमन. शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात शक्तिमय वातावरण. एसीबीकडून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर 17,84,000च्या अपसंतपदेचा गुन्हा दाखल. अकरा जागांसाठी 12 जणांचे अर्ज. उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांचा उमेदवारीमुळे चुरस. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी. मृतांत 108 महिला, 7 लहान मुले, 1 पुरुष. भोलेबाबांना वाट देण्यासाठी सेवेकऱ्यांनी भक्तांना ढकलले. राहुल यांच्या हिंदू हिंसाचाराच्या वक्तव्यावर मोदींचा पलटवार. काँग्रेसचा खोटारडेपणा. हिंदूवर खोट्या आरोपांचे षडयंत्र. नीट पीजीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या 2 तास आधी सेट होणार. गृह मंत्रालयाच्या देखरेखीत ऑगस्टच्या मध्यात ऑनलाईन परीक्षा. नाव शिंदेंचे, पण रोख अजित पवारांवर. जयंत पाटलांनी सांगितला शिवराज सिंग चौहानांचा किस्सा. महाबळेश्वर येथे दरड कोसळली. महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर पासून 9 किलोमीटर अंतरावर चिखली रोड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांना लाडकी बहीण काय कळणार. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. सांगलीतील कोयना पास तर अलमपट्टी धरणात 15 टीएमसी पाणी साठ्यात वाढ. सोलापूर व बारामतीत घरफोड्या करणाऱ्या संशयिताला अटक. 28.41 लाखांचे सोने चांदी हस्तगत. जयंतराव, तुम्ही नकली वाघांबरोबर आहात, असली वाघांबरोबर या. मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. लाडक्या बहिणींकडून 100 रुपये घेता, लाज वाटत नाही का? जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर टीका. अंबादास दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार दिल्याने विरोधकांचा गोंधळ. फडणवीसही संतापले. अंबादास दानवेंचे 5 दिवसांसाठी निलंबन. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीत टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका. कोरोना उपचारात गैरव्यवहारांचा आरोप. कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप.